भजी बनवणार आहे. तुम्ही कधी ह्या झाडाची भजी बनवलेत का? तर ह्याचं पान तोडलं ना, मी दाखवते बघा, ह्याचं पान तोडलं की ह्याचा ओव्यासारखा वास येतो. पण हे झाड ओव्याचं नाहीये का, तर ओव्याच्या झाडाची पानं लहान असतात आणि ह्याची पानं कशी मोठी आहेत बघा. पण ह्याची भजी खूप छान लागतात. तुम्ही तुमच्याकडे असेल तर नक्की ट्राय करा. मी बनवते भजी, तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवते. पावसाळ्यात तर हे झाड खूप मोठं येतं, एवढं म्हणजे ना असं तोडून टाकावं लागतं आम्हाला, एवढं हे झाड पावसाळ्यात फुलतं असं एकदम. आता आपल्याला पाहिजे तसं पीठ मळून झालेलं आहे बघा, मीडियम घट्ट साईजमध्ये. ह्यामध्ये का तर पान बुडून त्याच्यात तळून निघलं पाहिजे, ह्या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं. आणि हे पानं आपण मग अशी भिजत ठेवलेत, ही अशी चोळून धुवून घ्यायची जरा. या झाडाचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी भजी आम्ही कायम बनवून खातो, तुम्ही ही नक्की ट्राय करा ही भजी. ओव्यासारखा अशी धुवून घेतली तर. आणि तेल ठेवलंय कढायला बघा. तेल कढलंय हो का. असं पान टाकायचं, असं बुडवायचं, चमच्यावर असं घ्यायचं, बुडवायचं, तळायचं. बघा कशी भाजते ते. आता पलटून घेतलेत आपण त्यांना. आपण जशी भजी भाजतो कायम ह्या पद्धतीनंच भाजून घ्यायचे. बघा भजी भाजून झाली ती, आता मी काढते. ही बघा, तुम्हाला मी झाड दाखवलेलं, त्या झाडाच्या पानांची भजी अशी तयार होतात. मी कायम बनवते, आम्हाला खूप आवडतात. तुमच्याकडे झाड असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कशी खुसखुस कुरकुरीत झालेत बघा, खुसखुशीत आहे का. पान पण तळून निघलंय पूर्ण.